भिवंडी स्थित छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन कुकसे गांव में धनेश 11 कुकसे द्वारा आयोजित धनेश चषक 2020 भव्य ग्रामीण व शहरी ओवर आर्म क्रिकेट स्पर्धा का उद्घाटन ज्येष्ठ नगर सेवक व स्थायी समिति माजी सभापति भिवंडी मनपा सम्मानीय श्री मदन बुआ नाइक तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा थाने जिला युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत गायकर, पंचायत समिति सदस्य एकनाथ पाटिल, खंडू माली, मनोहर भोईर, बलिराम माली, जगदीश पाटिल, पप्पू भोईर, गणेश राउत, जीवन पाटिल, जयराम पाटिल, विश्वनाथ पाटिल, मेघनाथ पाटिल, पुलिस पाटिल, प्रमोद पाटिल, भारत पारधी, विलास शेलार सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान ओम साई वाराई अध्यक्ष पांडुरंग धर्मा पाटिल व पंचायत समिति सदस्य एकनाथ पाटिल तथा धनेश 11 कुकसे के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं हम आपको बता दें कि इस क्रिकेट स्पर्धा का आयोजन दिनांक 19 फरवरी 2020 से 25 फरवरी 2020 तक किया गया है। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कुकसे यांच्या विद्यमाने आयोजित हा धनेश 11 चषक आजपासून सुरू होत आहे आणि नुकताच त्याचं उद्घाटन झालेलं आहे। मी तमाम खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना धन्यवाद देतो की हे भिवंडी तालुक्यात मला वाटतं पहिल्यांदाच असायला पाहिजे फ्री सामने खेळवले जातात आणि पांडुरंग सेठ धर्मा पाटील यांचा मनच मोठा आहे। त्या मन मोठा असल्यामुळे सगळ्या खेळाडूंना या ग्राउंडमध्ये 25 तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे क्रिकेटचे सामने खेळवता येतील आणि चांगल्या प्रकारे आपला खेळ दाखवता येईल। या ठिकाणाला हा जो नजारा आहे छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे हा एक पाण्यासारखा याला इंटरनॅशनल लेवलचा लूक दिलेला आहे। आज ग्रामीण भागामध्ये असे स्टेडियम पाहायला भेटले कधी आयुष्यात भेटले नाही, पण मला प्रथमच हा स्टेडियम गेल्या वर्षापासून
यावर्षी अतिशय सुंदर दिसतो. मी सगळ्या खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना एक सांगू इच्छितो की आज 19 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत लास्ट दिवस फायनलचा आहे. सगळ्या खेळाडूंनी या सामन्यांसाठी सहकार्य करावं, खेळाडूंनी सहकार्य करावे, कोणी वादविवाद करू नये. चांगल्या प्रकारे गुण्यागोविंदाने हे सामने खेळवले जावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने सगळ्या कुक्षे शिवसेना कुक्षे धनेश 11 आणि सर्व ग्रामस्थ मंडळ आणि पंचक्रोशीतील सगळे क्रीडा रसिक सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण 60 सदस्य आहेत सन्माननीय पप्पू भोईर साहेब. तर मी ज्यांचा इतोची सन्मान केला जाईल विनंती करतो मी या सर्वांनी मान्यवरांची मानदेही झाली होता करत आहोत. तर मी रमेश आत्माराम पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साईनाथजी ठाकरे यांना आपण सन्मानित करायचं आहे. दरम्यान या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तर मी रमेश आत्माराम पाटील आपल्यास पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जीवनरामा पाटील यांना श्री दत्तू पाटील यांचं इथे मात्र नक्की शुभाग बदल त्याचा आपण सन्मान करणार आहोत. ते समाजसेवक त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. प्रतिमा इथे मात्र पाहायला मिळते. त्याचे आर्ट्स खांडवाचे सन्मान्य रवी जोशी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं नक्की या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जाईल. तर या स्पर्धेचे शिल्पकार वनमॅन शो सन्मान्य पांडुरंगी धर्मा पाटील साहेबांना विनंती करतो की आपला शुभ झाला आहे. आपला षटक क्रमांक दुसरा मात्र सन्मानित संख्या 21 स्थिर आहे मैदानामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ अजयच्या रूपात. माझे उपसरपंच राजेंद्र आत्माराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी घेत असताना त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे यायचं आहे. या ठिकाणी मात्र करणार आहोत. ठीक आहे, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विवेक शेख पाटील यांना उपस्थित सर्वच मान्यवरांना आपण या ठिकाणी आपण मैदानाकडे वळतोय. षटक सुरू आहे योगेशचं. यावेळेला चेंडू खूप उसळ घेणार होता आणि चेंडू मिड विकेटला डीप मध्ये झेल टिपला जातोय. फॅन्टॅस्टिक ऑफ दिस टुर्नामेंट असू शकतो. सँडी फलंदाज बाद. ॲज अ एसके एंटरटेनमेंट यू विल गेट इट. धनेश चषक 2020 लिंक आहेत. एसके एंटरटेनमेंट यूट्यूबला जा आणि धनेश चषक 2020 सर्च करा. आपण पाहू शकता सर्च. पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी या एक खांडवळ आणि एम दे आमनेपाडा या लगेचच. अप्रतिम अशी स्पर्धा आहे आणि नक्कीच आपण चांगलं असं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगशील? चांगलं असं आयोजन आणि मी धनेश शिनेरांचं म्हणजे कौतुक करायचं आम्हाला सांगितलं. विजयासाठी शुभेच्छा. टॉस मात्र मित्र तो जिंकला. नक्कीच त्यांनी सांगितलं जर मी टॉस जिंकला असता तर मी मात्र दरम्यान क्षेत्ररक्षण केलं असतं. टॉस जिंकले का असेल डिसिजन बॅटिंग. नक्कीच मी मात्र बॅटिंग करण्यात त्यांना देखील क्षेत्ररक्षणच करायचं होतं. काय कारण बॅटिंग करण्यामागे? कारण मॅच आहे आणि पहिला नक्की षटक असेल तो मात्र पॉवर प्लेचा असणार आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि बॅटिंग करण्याचं कारण काय सांगशील? आमची सर्व पुत्र म्हणून नवीन आहेत त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा बॅटिंग. अप्रतिम अशी नक्कीच संकल्पना या वर्षामध्ये बघतो आपण. 7 पडगा गटामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. पुढची मॅच आपण जाऊया. कमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आमचे कारवेज सर. येस थँक्यू सर. मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू झाला. 44 आणि धावांचा पाठलाग सुरू झाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. अकरा 11.0 वेगाने या ठिकाणी धावा उभ्या करायच्या आहेत नक्षत्र चौदरपाडा संघाला हा सलामीचा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला चेंडूला उडवलंय, हवेत आहे. एलिव्हेशन खूप छान आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो नो फिल्डर देअर. सेफ लँड होतो चेंडू खेळाडू कक्षाच्या समोर. डीप विकेट आणि कोणाच्या जवळपर्यंत माहिती आहे तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. थोडीशी अपील देखील आपल्याला पाहायला मिळते. तो उपस्थित सर्वच मान्यवरांचं खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून खांडपे संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन ऑफिशियल आहे. तर सन्मान्य एकनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शुभ सत्कार आपण करावा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळीचा फटका मात्र हवेत खेळलेत. खेळाडू उपस्थित आहेत. तिथे मात्र शेंडूला फक्त आणि फक्त बघतच राहणार आहे.